तर दिल्लीत आज शरद पवार आणि संजय राऊत एकाच मंचावर येणार आहेत। संसद भवन ते सेंट्रल विस्टा या पुस्तकाचं आज प्रकाशन होतंय। महाराष्ट्र सदनात सायंकाळी 6 वाजता पवारांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होईल। राऊतांनी पवारांवर केलेल्या टीकेनंतर आज पहिल्यांदा दोघेही एका मंचावर। पवारांनी शिंदेंचा सत्कार केल्यानंतर राऊतांनी टीका केली होती। आदित्य, मी अजिबात नाराजी व्यक्त करणं ही लोकशाही आहे। दोन स्वतंत्र विचारधारा आहेत। आमची एखाद्या व्यक्तीविषयीचं मत हे टोकाचं आहे। माननीय शरद पवार यांचा पक्ष आणि शिवसेनेचा पक्ष, शिवसेना हा पक्ष हा अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी फोडला आहे आणि त्यांनी ह्या सगळ्या लोकांना हाताशी धरलं। आमच्या भावना टोकाच्या आहेत ना, तीव्र भावना आहेत आमच्या। शरद पवार साहेबांनी आमचं काय भांडण नाही आहे ना, भांडण असण्याचा प्रश्नच येत नाही। आम्ही आमचं मत मांडलं, आमची भूमिका मांडली। त्यांची भूमिका वेगळी असेल, पण आम्हाला आमची भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, जसा त्यांनाही आहे ना। महाजी शिंदे पुरस्कार देताना जे झालेलं भाषण आहे ते फार इंटरेस्टिंग भाषण आहे। असं महाराष्ट्राला काय पुढे नेलं? महाराष्ट्रामध्ये पैशाचं राजकारण करणारे हे लोक आहेत। महाराष्ट्रामध्ये सत्तेचा गैरवापर करून धमक्या देऊन लोकांना फोडणारे हे लोक आहेत। दिल्ली पुढे झुकणारे हे लोक आहेत। दिल्ली पुढे सरपटणारे हे लोक आहेत। त्यांना महादजी शिंदेच्या नावानं कोण पुरस्कार देत असेल तर त्या संस्थेची चौकशी व्हायला पाहिजे। त्यांना इतिहास माहिती आहे।